आपल्या ब्रह्मांडात अब्जावधी तारे आहेत. त्यातला एक अतिशय सामान्य तारा म्हणजे आपला सूर्य. जसा प्रत्येक सजीवाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे, तसा आपल्या सूर्याचाही मृत्यू निश्चित आहे. आज कारणीध्यामध्ये बघूयात सूर्याचा मृत्यू हा कसा आणि कधी होणार. आपला सूर्य हा हायड्रोजन गॅसचा अतिशय तप्त गोळा आहे. तो इतका प्रचंड मोठा आहे की तुलना करायची झाल्यास सूर्याचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा जवळपास 3.5 लाख पटींनी जास्ती आहे. इतक्या प्रचंड वस्तुमानामुळे अर्थातच त्याचं गुरुत्वाकर्षण हे तितकंच शक्तिशाली असतं. त्यामुळे सूर्य कुठल्याही क्षणाला हा आकुंचन पावायचा प्रयत्न करत असतो. इतक्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या केंद्रातलं प्रेशर आणि तापमान इतकं वाढतं की हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियम मध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, ज्याला आपण फ्युजन रिॲक्शन असं म्हणतो. या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन मधून प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडते. आजूबाजूचा वायू ही उष्णता शोषून घेतो. आपल्याला माहितीये की गरम झालेला वायू हा नेहमी प्रसरण पावायचा प्रयत्न करत असतो. आता गुरुत्वाकर्षणामुळे होणारं आकुंचन आणि या तप्त वायूमुळे होणारं प्रसरण ही दोन बलं एकमेकांच्या विरोधात काम करत असतात आणि ती जेव्हा एकमेकांना बॅलन्स करतात तेव्हा सूर्याचा आकार स्थिर होऊन जातो आणि ह्या स्थितीला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम. पण अर्थात ही स्टेबल स्टेट तेव्हाच मेंटेन राहील जेव्हा गाभ्यामध्ये पुरेसा हायड्रोजन आहे. एकदा का हायड्रोजन संपला आणि फक्त हेलियमच उरला की पुढे काय? अशा वेळेस सूर्याचं आणि खास करून गाभ्याचं अजूनच आकुंचन व्हायला सुरुवात होईल आणि या आकुंचनामुळे केंद्रातील प्रेशर आणि तापमान अजून जास्ती वाढेल. या वाढीव प्रेशर आणि तापमानामुळे हेलियम वायूचं फ्युजन सुरू होईल आणि हेलियम पासून बेरिलियम आणि बेरिलियम पासून पुढे कार्बन निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि या जटिल गुंतागुंतीच्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स मधून खूप मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा उत्सर्जित होईल. इतक्या प्रचंड उष्णतेमुळे सूर्याची बाह्य आवरणं ही प्रसरण पावायला सुरुवात करतील एखाद्या फुग्याप्रमाणे. सूर्य इतका मोठा होईल की बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्याच्या आतमध्ये असतील. पृथ्वीचं काय होईल याची कल्पनाही न केलेली बरी. सूर्याच्या बाहेरच्या आवरणांचं प्रसरण हे चालूच राहील आणि ह्या काळामध्ये समजा दूरवरून कोणीतरी आपल्या सूर्यमालेचे फोटो काढत असेल तर त्याला कदाचित ती अशी दिसेल. मग या शिल्लक राहिलेल्या गाभ्याचं काय होईल तर त्या गाभ्याला आपण श्वेतबटू तारा असं म्हणतो. बटू कारण त्याचा आकार अतिशय लहान म्हणजे आपल्या पृथ्वी एवढा, पण त्याचं तापमान आणि घनता मात्र खूप जास्त असते. कालांतराने त्याची उष्णता बाहेर फेकल्यानंतर त्याचं तापमान कमी होईल आणि त्याचं रूपांतर एका कृष्णबटू ताऱ्यामध्ये होईल. सूर्याच्या मृत्यूबाबत आज आपण चिंता करायची काहीच गरज नाही. सूर्यासारख्या ताऱ्याचं सरासरी वय हे 10 अब्ज वर्ष असतं. आज सूर्य 4.5 का 5 अब्ज वर्षांचा आहे. अजून 5 अब्ज वर्ष तरी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. अर्थात तोपर्यंत आपण दुसऱ्या कुठल्या तरी ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका मस्त ग्रहावरती सेट झालेलो असू. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण त्याच्या पुढच्या भागामध्ये भेटूयात एक वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.